4 ज्ञानाच्या गोष्टी. 1 प्रेरणादायी बोधकथा. एका राजाचा एक विशाल महाल होता. त्यात एक सुंदर अशी बाग होती, ज्यावर द्राक्षांचा एक वेल उगवला होता. त्या बागेत एक चिमणी यायची व त्यातील गोड गोड द्राक्ष खात असे व कच्चे आणि आंबट द्राक्ष खाली पाडायची. माळीने त्या चिमणीला पकडायचा खूप प्रयत्न केला, पण चिमणी काय हाती लागत नसे. हताश होऊन एक दिवस माळ्याने राजाला ही गोष्ट सांगितली. हे ऐकून राजाला खूप आश्चर्य वाटले. त्याने त्या चिमणीला धडा शिकवायचे ठरवले व बागेत लपून बसला. जेव्हा चिमणी द्राक्ष खायला आली त्यावेळी राजाने चपळतीने जाऊन तिला पकडले आणि ज्यावेळी राजा तिला मारू लागला तेव्हा ती राजाला म्हणाली, हे राजन, मला मारू नकोस, मी तुला ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगते. राजा म्हणाला, लवकर सांग. चिमणी म्हणाली, हे राजा, जेव्हा हातात शत्रू येतो तेव्हा त्याला कधी सोडू नये. राजा म्हणाला, दुसरी गोष्ट. चिमणी म्हणाली, जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीवर चुकूनही विश्वास ठेवू नये. आणि तिसरी गोष्ट अशी की झालेल्या गोष्टीवर कधीही पश्चाताप करू नये. राजा म्हणाला, आता चौथी गोष्ट सांग. यावर चिमणी म्हणाली, चौथी गोष्ट खूप गूढ आणि रहस्यमय आहे. मला थोडा आराम दे, माझा श्वास गुदमरतोय, मी श्वास घेऊनच सांगू शकेन. चिमणीचे म्हणणे ऐकून राजाने तिला थोडासा आराम दिला. तिला सैल सोडले तशी ती त्याच्या हातातून निसटली व उडून फांदीवर जाऊन बसली. ती राजाला म्हणाली, हे राजा, माझ्या पोटात 2 हिरे आहेत. हे ऐकून राजा पश्चाताप करू लागला. राजाची अवस्था बघून चिमणी म्हणाली, हे राजन, ज्ञानाच्या गोष्टी ऐकून वाचून काही उपयोग नसतो, त्यावर कृती करावी लागते. मी तुझी शत्रू होते तरीही तू मला सोडले. मी अशक्य गोष्ट बोलले, माझ्या पोटात 2 हिरे आहेत. तू त्यावरही विश्वास ठेवला. तुझ्या हातात ते काल्पनिक हिरे आले नाहीत म्हणून तू पश्चाताप करू लागला. तात्पर्य, आचरणात आणल्याशिवाय शिकवणीला किंमत नसते.